पडेगाव मिटमिटा या प्रभागातला आरो जे अधिकारी आहे पठाण नावाचा, तर त्या गटामध्ये आपण पाहिलं की त्यांनी अनेक फॉर्म हे बाद केलेले. त्याच्यामध्ये आमचा जो दलित गटातला राखीव गटातला जो उमेदवार होता त्यांनी बी फॉर्म सोबत दिलेला होता. त्या अधिकाऱ्याकडे त्यांनी इन्वर्ट केलेला होता आणि तो केलेला असताना त्या अधिकाऱ्याने सांगितलं की मी हा फॉर्म लावतो नंतर तू जा निघून, आणि वेळेवर सांगितलं की तुझा बी फॉर्म आलेला नाहीये. त्याचा व्हिडिओ शूटिंग आपण केलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण तो पठाण नावाचा अधिकारी अत्यंत मुजोरीने सांगतोय की जा तुला काय करून घ्यायचं के. हे अतिशय दलित घटकावर, माझ्या राखीव जागेवर अन्याय करणारी गोष्ट आहे. आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करू आणि याला शिक्षा होईल अशी आम्ही कारवाई करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करणार आहे की अशा जात्यंध मानसिकतेतून काम करणारे अधिकारी या निवडणूक प्रक्रियेत ठेवायला नको, हे आम्ही निवडणूक आयोगाला सांगणार आहे. दुसरा आणखी एक प्रश्न असा आहे की सर्वाधिक बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे, तर ती शमवण्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे का आणि काय करणार? मी सुरुवातीपासून सांगतोय की भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे आणि एका जागेसाठी 10 ते 12 इच्छुक होते आणि ते इच्छुक असणं काही वावगं नव्हतं. पण युती होईल की नाही, युती होणार का, या सगळ्या संभ्रमावस्थेत आपल्याला उमेदवारांचा निर्णय वेळेवर शेवटपर्यंत करता आला नाही आणि ऐन वेळेला शिवसेनेने युती तोडली आणि त्यामुळे युती सगळ्या उमेदवारांची धावपळ झालेली आहे. पण आम्ही 95 जागावर लढतोय. ज्या शिवसेनेनी एक एक दोन दोन जागांच्या वाटपासाठी युती तोडली, 10 बैठका उदिल्या, त्या शिवसेनेकडे आमचे 14, मला वाटतं आता 18 झालेत, 18 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते तिकडून लढतायत. म्हणजे शिवसेनेकडे उमेदवार नव्हते. उभाटाकडेही आमचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीकडे 13 उमेदवार आहेत. तर सगळ्या पक्षांकडे कुणाकडेही स्वतःचा कार्यकर्ता ज्याच्या जागेसाठी भांडलं पाहिजे असा कार्यकर्ता नव्हता. या सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घेतलेले. पण या सगळ्या जणांना आम्ही समजून सांगू, आता आम्ही बोलणी सुरू केलेली आहे आणि अनेक जण आज विड्रॉ करतील. जवळपास अपक्षांची संख्या पण 90च्या आसपास आहे. तेच अपक्ष आमचे 69 वगैरे आहेत. त्यातले आता 12-13 जण तर आता लगेच विड्रॉ करायला गेलेत. ते सगळे जणांनी अनेक जणांना आम्ही पॅरलल कुणाचा बाद झाला तर भरायलाही सांगितलेले होते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते सगळे विड्रॉ होतील आणि बंडखोरी राहणार नाही.